हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। राज्यभरात प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। उमेदवारांकडून बाईक रॅलीचं आयोजन। 288 जागांसाठी बुधवारी होणार मतदान। बारामतीत हाय व्होल्टेज लढत। शरद पवार आणि अजित पवारांकडून सांगता सभेचं आयोजन। युगेंद्र पवारांसाठी शरद पवारांची सभा तर अजित पवारांची दुपारी होणार सभा। अहमदनगरमध्ये राम शिंदेंसाठी जेपी नड्डांची सकाळी सभा तर रोहित पवारांसाठी शरद पवार घेणार सभा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संगमनेर दौऱ्यावर। बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात अमोल खताळ यांच्यासाठी शिंदेंची सभा। हे सरकार जाणार म्हणजे जाणार, आपलं सरकार तुम्हीच आणणार आहात। बीकेसीतील सभेत उद्धव ठाकरेंचा घणाघात। पक्ष सोडून गेलेल्यांना साधं सुधं पाडायचं नाही, जोरात पाडायचं। महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे, पवारांचा नाद करायचा नाही। माढ्यातून शरद पवारांचा घणाघात। कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील राजकारणात नवा ट्विस्ट। मधुरिमा राजेंच्या बंधूंचा पत्रक काढत शिवसेनेच्या क्षीरसागर यांना पाठिंबा। आणि केंद्राकडून सोयाबीन आणि कापसाचे हमीभाव जाहीर। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा तर दोन्ही पिकांसाठी खरेदी केंद्रांची संख्या वाढवून खरेदी प्रक्रिया सुरळीत पारदर्शक ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीलाच एक अतिशय मोठी बातमी आहे। विधानसभा निवडणुकीसाठी महिनाभर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात धडाडणाऱ्या आरोप प्रत्यारोपांच्या तोफा आज थंडावणार आहेत आणि या निमित्त प्रचाराचा धुरळा देखील होणारा खाली बसणार आहे। या प्रचाराची सांगता आज संध्याकाळी 6 वाजता होणार आहे आणि त्यानंतर जाहीरपणे प्रचार होऊ नये याकडे निवडणूक आयोगाचं लक्ष असणार आहे। काल सर्वत्र प्रचार सभांचा सुपर संडे पाहायला मिळाला आणि ठिकठिकाणी नेत्यांच्या सभा, बाईक रॅली तसंच बैठका पार पडल्या। तर आज शेवटचा दिवस असल्याने प्रचाराचा जोर दिसणार आहे। मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली असून 20 नोव्हेंबरला 288 जागांसाठी निवडणूक होणार आहे। आरोप प्रत्यारोप करण्याबरोबरच आश्वासनं, जाहीरनामे मांडत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय। तर जाहीर सभा संपूर्ण शेवटच्या दिवशी सोमवारी म्हणजेच आज मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेत, पत्रक वाटप करत आणि डमी निवडणूक यंत्र दाखवून माहिती पोहोचवण्यावर कार्यकर्त्यांची संध्याकाळपर्यंत धावपळ असणार आहे। या निवडणुकीत सोशल मीडियाचा देखील वापर होताना दिसलाय। तर अनेक उमेदवारांनी आपले रेकॉर्ड, भाषण, संभाषण मतदारांच्या मोबाईलवर पाठवून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय। ठाण्यातील कोपरी पाचपाखडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लढत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्याशी होते। शिंदे आतापर्यंत 3 वेळा या मतदारसंघातून निवडून आले असले तरी यंदा मुख्यमंत्री म्हणून रिंगणात असल्याने या मतदारसंघाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। बारामती विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत। यासाठी दोन्ही पवारांनी सांगता सभेचं आयोजन केलंय। शरद पवार आणि अजित पवार बारामतीमध्ये सांगता सभा घेणार आहेत। यावेळी मतदार नक्की कुणाची साथ देतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्रात विधानसभेच्या प्रचाराला जोर चढला असून 288 मतदारसंघात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे। निवडणूक रिंगणात यावेळी राष्ट्रीय, राज्यस्तरीय पक्षांसह नोंदणीकृत असे एकूण 158 राजकीय पक्ष उतरलेत। यात बहुजन समाज पक्षाने सर्वाधिक 237 उमेदवार उभे केलेत। गडचिरोलीमध्ये निवडणूक प्रक्रियेसाठी वायुसेना आणि लष्कराची 5 MI-17 हेलिकॉप्टर आलेले आहेत। अहेरी इथे वायुसेनेच्या MI-17 हेलिकॉप्टरद्वारे विधानसभा मतदारसंघाच्या 76 मतदान केंद्रांवरील मतदान कर्मचाऱ्यांचं हेली ड्रॉपिंग झालेलं आहे।
मुंबादेवी विधानसभेच्या उमेदवार शायना एनसी यांनी कामाठीपुरा परिसरात प्रचार दौरा केला। या प्रचार फेरीमध्ये शायना एनसी यांच्यासोबत प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती देखील उपस्थित होते। त्याचबरोबर राजस्थान पालिकेचे खासदार पीपी चौधरी हे देखील उपस्थित होते। महाराष्ट्रात चोरीचं सरकार आहे, चोरांनी मिळून बनवलेलं हे सरकार आहे अशी टीका मल्लिकार्जुन खरगेंनी केली आहे। तर भाजप विषारी साप आहे आणि त्याला मारून टाका असा हल्लाबोल देखील खरगेंनी केलाय। जळगावात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी भव्य रॅली काढली। यावेळी आमदार सुरेश भोळेंनी नागरिकांचे आशीर्वाद घेत भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलं। एरंडोलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे अपक्ष भगवान महाजन यांना भर सभेत कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून जल्लोष केला। दरम्यान महायुतीच्या शिवसेनेकडून महाजन यांच्या विरोधात अमोल पाटील रिंगणात आहेत। आतापर्यंत सलग 5 निवडणुकांमध्ये विरोधकांचे आव्हान परतवून लावत विजयी होणाऱ्या राजेश टोपेंसमोर यंदा सर्वच उमेदवारांनी दंड थोपटले। त्यामुळे घनसावंगी मतदारसंघात टोपेंविरुद्ध सारे उमेदवार अशी लढत असल्याचं चित्र आहे। मुंबईतील हाय व्होल्टेज लढत असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। झीशान सिद्दीकी, वरुण सरदेसाईंसह तृप्ती सावंत या देखील निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलंय। आता एक मोठी बातमी, हे सरकार जाणार म्हणजे जाणार अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर हल्लाबोल केलाय। बीकेसी मध्ये घेतलेल्या जाहीर सभेत ठाकरेंनी मोदी शहांसह महायुती सरकारला धारेवर धरलं। मुंबई ही स्वायत्त आहेच, महाराष्ट्राची राजधानी आहे, या मुंबईला तोडण्याची भाषा केली जाते, मात्र हे करू शकणार नाहीत असा इशारा त्यांनी दिलाय। पंतप्रधान मोदी असूनही जर यांना सुरक्षित वाटत नसेल, बटेंगे तो कटेंगे अशी भीती वाटत असेल तर मोदींनी राजीनामा द्यावा असं ठाकरे म्हटलेत। सोयाबीन आणि कापसाची शेती करणाऱ्यांना चांगला भाव मिळवून देईन, तुम्ही फक्त सरकार बदला असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय। बटेंगे तो कटेंगे, अरे मी मुख्यमंत्री असताना एक सुद्धा अशी हिंमत कोणाची झाली नव्हती, एक सुद्धा होऊ दिलं नव्हतं। सगळेच जण सुरक्षित होते। आणि आता जर का मोदी तिकडे असून जर यांना अनसेफ वाटत असेल तर मोदीजी पहिला प्रथम आपण राजीनामा द्या आणि पाहिजे तर शिवसेनेत नाही घेणार पण शिवसेना कसं काम करते ते तुम्ही बघा। यवतमाळच्या वणी विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांनी गावखेड्यामध्ये जाऊन प्रचार केला। कॉर्नर मीटिंग घेत मनसेच्या इंजिनवर शिक्का मारण्याचं मतदारांना त्यांनी आवाहन केलं। नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातील भाजपचे आमदार राजेश पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेली सभा गावकऱ्यांनी उधळून लावली। मराठा आरक्षणासाठी योगदान नसल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी सभा उधळली। संभाजीराजे छत्रपती यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। खुर्चीच्या प्रेमासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला, मात्र बाळासाहेब ठाकरे काँग्रेससोबत जाणार नाही म्हणाले असतानाही उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेले का, हे चालतं का असा सवाल त्यांनी केला। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत। कर्जत जामखेड मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारासाठी जे.पी. नड्डा यांची सभा होणार आहे। गोंदियातील अर्जुनी मोरगावात महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यांच्या प्रचारासाठी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मैदानात उतरणार आहेत। नितीन गडकरी आणि प्रफुल्ल पटेल हे राजकुमार बडोले यांच्या प्रचारासाठी आज गोंदियामध्ये असणार आहेत। वर्ध्याच्या आर्वीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा होणार आहे। महायुतीचे उमेदवार सुमित वानखडे यांच्या प्रचारासाठी फडणवीसांच्या सभेचं आयोजन करण्यात आले। आष्टी मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्या प्रचारासाठी सकाळी 10 वाजता अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची जाहीर सभा असणार आहे। प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं सभेकडे लक्ष असेल। आळंदी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारासाठी चाकण बाजार समिती आवारात उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। यावेळी संजय राऊत देखील उपस्थित असतील। मुंबईतील वर्सोवामध्ये आज राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। मसानदेवी मंदिरासमोर राज ठाकरेंची दुपारी 3 वाजता जाहीर सभा होणार आहे। बीडच्या आष्टी मतदारसंघातून भाजपचे सुरेश धस निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यांच्या प्रचारासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेला पंकजा मुंडे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची धुळ्यामध्ये जाहीर सभा झाली आणि यावेळी त्यांनी मणिपूरमध्ये परिस्थिती चिघळली असताना पंतप्रधान राज्यात प्रचार करण्यात मग्न आहेत अशी टीका केली आहे।
आता एक मोठी बातमी, केंद्र सरकारनं या आर्थिक वर्षासाठी सोयाबीन आणि कापसाचे हमीभाव जाहीर केलेले आहेत। या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालाय। राज्यात कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावानं खरेदीसाठी आवश्यक अधिकाधिक केंद्र वाढवण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा झाली। या संदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे। सीएम शिंदेंनी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे आणि या कृषी वर्षात दोन्ही पिकांसाठी मिळालेला वाढीव हमीभाव हा शेतकऱ्यांसाठी दिवाळीची भेट ठरली आहे। शिवेंद्रराजे भोसलेंच्या प्रचारासाठी खासदार उदयनराजेंनी जाहीर सभा घेतली। यावेळी बोलताना त्यांनी पुष्पाची स्टाईल करून दाखवत आम्ही दोघंही झुकणार नाही असं म्हटलं, तर काँग्रेसनं जाणीवपूर्वक जनतेला मागास ठेवलं असा आरोप त्यांनी केलाय। साताऱ्याच्या गांधी मैदानात शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी जाहीर सभा पार पडली। यावेळी प्रचार सभा संपल्यानंतर उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंची कॉलर पकडून त्यांची कॉलर उडवली। शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। आमच्या सभेची परवानगी रद्द करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलोय आणि आता लोकांनी निवडणूक हाती घेतली असा इशारा देखील शरद पवार यांनी दिला, तर उमेदवारच असा दिलाय की त्याला निवडून देण्याशिवाय पर्याय नाही असं वक्तव्य देखील त्यांनी केलं। जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोडा बाजार महाराष्ट्राच्या राजकारणात झाला असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय। तसंच महायुतीच्या प्रगती पुस्तकावर लोकसभेला नापास शेरा मारला असल्याचं म्हणत त्यांनी खोचक टोलाही लगावला। जरांगे पाटलांचं नाव घेऊन भोकर विधानसभा मतदारसंघात दिशाभूल केली जात असून काही जण काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन करत होते, मात्र या घटनेची चौकशी करावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे। जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलं। बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार असा प्रचार विरोधकांकडून केला जातोय, मात्र आम्ही संविधान बदलणार नाही, कोणाचं संविधान बदलण्याची हिंमत नाहीये असं नितीन गडकरी यांनी म्हटलं। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा मतदारसंघात बहीण विरुद्ध भाऊ असा सामना चर्चेचा विषय बनलाय। शिवसेनेचे उमेदवार किशोर पाटील यांच्या विरोधात त्यांची बहीण वैशाली सूर्यवंशी निवडणूक लढवत आहेत। राज्यासाठी आपल्या बहिणीचे कोणतंच योगदान नाही, त्यामुळे आपलाच विजय पक्का असा विश्वास किशोर पाटील यांनी व्यक्त केलाय। आता माझी सटकली 23 तारीख जाऊ द्या मग दाखवतो, गुलाबराव पाटील यांनी धरणगावातील सभेत विरोधकांवर सडकून टीका केली आहे, तर ज्यांनी खालच्या पातळीची टीका केली त्यांना सोडणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय। कसब्यात प्रचार फेरी दरम्यान किटली विरुद्ध पंजाची जुगलबंदी पाहायला मिळाली आहे। काँग्रेस बंडखोर कमल व्यवहारे यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासमोर घोषणाबाजी केली। 2017 पासून दिल्लीमध्ये काय झालं, अजित पवारांचा शपथविधी ते महाविकास आघाडीचे सरकार येण्यापर्यंत काय झालं हे पुराव्यानिशी सिद्ध करेन असं आव्हान धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना दिलंय। सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंचं आव्हान स्वीकारलंय। लोकशाही प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असून धनंजय मुंडेंसोबत चर्चेला बसायला तयार असल्याचं सुप्रिया सुळे म्हटलं।